युतीसाठी शरद पवारांनी अजित पवारांना तयार केलं, पण ऐन वेळेला शरद पवारांनी माघार घेतली. शरद पवार मागे हटले म्हणून अजित पवार आज आमच्यासोबत. आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे आणि आम्ही मनानं दूर झालो, आता पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत जाणं अशक्य. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. मुंबईतील 3 जागांवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा कायम. 11 ते 12 जागा लढण्यासाठी शरद पवार गट ठाम. ईशान्य मुंबईच्या जागेवरती ठाकरे गटाचे संजय दिना पाटील लढण्यासाठी इच्छुक. भाजपचा शिवसेनेच्या जागांवर डोळा. रामटेक आणि नाशिक लोकसभा मतदारसंघांवर भाजपचा दावा. रामटेकमधील उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढणारा असेल. भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांचा दावा. नाशिक लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे, मात्र जागा वाटपात नाशिकची जागा भाजपला मिळावी. नाशिक भाजपची पक्ष नेतृत्वाकडे आग्रही मागणी. नारायण राणे घाबरले म्हणून लोकसभा लढण्यास इच्छुक नाहीत. लोकसभेमध्ये नारायण राणे उभे राहिले तरी काही फरक पडत नाही. विजय आमचाच होणार, राजन साळवींचं वक्तव्य. वाशिमच्या कारंजा मतदारसंघातील भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. वयाच्या 59व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विदर्भाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या राजेंद्र पाटणी यांच्याशी आपले मित्रत्वाचे संबंध. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो. नितीन गडकरींची राजेंद्र पाटणींना श्रद्धांजली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आमदार राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत यासाठी ते सतत आग्रही असायचे. फडणवीसांकडून पाटणी यांच्या आठवणींना उजाळा. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. मुंबईतल्या हिंदूच्या रुग्णालयात वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मनोहर जोशी सच्चे शिवसैनिक होते. संकटाच्या काळातही ते शिवसेनेसोबत होते. बाळासाहेबांना अटक झाली तेव्हाही जोशी त्यांच्यासोबत होते. असे शिवसैनिक असल्यानं शिवसेना संकटात उभी राहिली. या शब्दात उद्धव ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली. राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून मनोहर जोशी यांना श्रद्धांजली. मनोहर जोशी यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक तत्वनिष्ठ नेत्याला आपण गमावलं. राज्यपालांकडून शोक व्यक्त. शिक्षण क्षेत्रातील सर ते लोकसभा अध्यक्ष म्हणून स्पीकर सर अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळानं आपल्यातून हिरावून घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मनोहर जोशींना श्रद्धांजली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद. त्यांच्याशी वैयक्तिक ऋणानुबंध होता. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं योगदान कधीही विस्मरणात जाणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली. मनोहर जोशी सरांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. मराठी माणसाविषयी मनापासून तळमळ असलेला नेता आपण गमावला. मनोहर जोशींच्या निधनावर नितीन गडकरींची प्रतिक्रिया. राजकारणातील एक सुजाण आणि सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड. मनोहर जोशींच्या निधनानं महाराष्ट्राची मोठी हानी. एक्सवर पोस्ट शेअर करत अशोक चव्हाणांकडून मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण. महाराष्ट्राचा कोहिनूर आज पहाटे हरपला. परमेश्वर माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी सरांच्या आत्म्यास शांती देवो. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भावना व्यक्त केल्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू सहकारी, सदैव शिवसेना आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा कडवट शिवसैनिक आज हरपला. शोक व्यक्त करत आदित्य ठाकरेंकडून मनोहर जोशींना श्रद्धांजली. अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगलेले मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून पोस्ट शेअर करत मनोहर जोशींना श्रद्धांजली. मनोहर जोशी यांच्या निधनानं महाराष्ट्रातील रोखठोक आणि सुसंस्कृत राजकारणी हरपला. माजी नगरविकास मंत्री रवींद्र माने यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रानं आज थोर नेता गमावला. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून मनोहर जोशींना श्रद्धांजली. मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली आपल्याला कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जुन्या आठवणींना उजाळा देत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून मनोहर जोशींना श्रद्धांजली अर्पण. गोखले पुलाची एक मार्गिका मार्च अखेरपर्यंत खुली होणार. सपाटीकरणासह तांत्रिक कामही सुरू. मुंबईमध्ये बुलेट ट्रेनच्या कामाला वेग. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाची पाहणी. रेल्वे मंत्री वैष्णव यांच्या हस्ते साईड ब्लास्ट.
शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी 5 दिवसांपेक्षा अधिक काळ झोंपू नये, मनसेची मागणी. निवडणूक अधिकाऱ्यांकडून मनसेच्या मागण्यांची दखल. शिक्षकांना वगळून इतर कर्मचाऱ्यांना काम देण्याबाबत पडताळणी करण्याचे आदेश. अमित ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेचा पुणे विद्यापीठावर मोर्चा. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसे आक्रमक. मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज 14वा दिवस. जरांगे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर अजूनही ठाम. उद्यापासून गावोगावी सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत शांततेत रास्ता रोको करा. जाळपोळीचा प्रयत्न करणाऱ्यांचं शूटिंग करा. मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. मनोज जरांगे आणि अजय बारसकर यांच्यातील वाद हा वैयक्तिक, त्यामध्ये सरकारला खेचू नये. उद्योगमंत्री उदय सामंत यांचं मनोज जरांगे आणि बारसकर यांना आवाहन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांचा उद्या रायगडावरती भव्य कार्यक्रम. तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर रायगडावरती उद्या चिन्हाचं लॉन्चिंग होणार. लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकणार. आम्ही शून्यातून पुन्हा काम सुरू करू. शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची खास प्रतिक्रिया. तुतारी वाजवून मशाल पेटवून सरकारला हकलावायचंय. तुतारी चिन्हावरती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत अजित पवार उपस्थित. पवारांकडून जिल्ह्यातील विकास कामांचा आणि निधी खर्चाचाही आढावा. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती दौऱ्यावर. सुनेत्रा पवारांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ. सूर्यनगरी परिसरात रस्त्याचं भूमिपूजन. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांचे दौरे वाढले. भिगवणमधील लोकांच्या भेटी वारंवार घ्याव्या लागतील. सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य. अजित पवारांच्या मागे बारामतीकरांचं पाठबळ कायमस्वरूपी राहणार. सुनेत्रा पवारांचा दावा. खासदार सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर. सुजय विखे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अमित शहा यांच्या भेटीदरम्यान नेमकी कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबतच चर्चा केली का? राम शिंदे यांनी सवाल उपस्थित केला. भारतीय जनता पक्षामध्ये नेहमीच महिलांना संधी देण्यात येते. सगळ्यात जास्त महिला आमदार भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये 33% महिला विधानसभा आणि लोकसभेमध्ये दिसतील. चित्रा वाघ यांनी विश्वास व्यक्त केला. भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, साई दरबारी, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील यांनी चित्रा वाघ यांचं स्वागत केलं. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सन्मान. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना प्रदान. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सन्मान. दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनींना मरणोत्तर व्ही शांताराम पुरस्कारानं गौरवान्वित केलं. मुलगा कश्मीर महाजनीनं पुरस्कार स्वीकारला. सोनू निगम, हेलन यांचाही पुरस्कारानं गौरव. अशोक सराफ म्हणजे मराठी मातीतला अस्सल हिरा. अवघ्या महाराष्ट्रासाठी केवळ अभिमानाचाच नाही तर अमृताहूनही गोड असा क्षण आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अशोक सराफ यांचं कौतुक. ज्या महाराष्ट्रात आपण जन्मलो, जी माझी कर्मभूमी आहे, त्याच ठिकाणी आपला सत्कार व्हावा यासारखी मोठी गोष्ट कोणतीच नाही. महाराष्ट्र भूषण स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी भावना व्यक्त केल्या. भाजपचे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अजित गोपछडे यांचं नांदेडमध्ये जंगी स्वागत. रेल्वे स्थानकावरती बँड पथकाचा दंडणा. अनावली इथं आरोग्य केंद्राचं मंत्री चंद्रकांत पाटील आणि तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन. पुण्यामध्ये कुरकुंभी इथे पकडलेल्या 600 किलो ड्रग्सचा आज पंचनामा. कोर्टाचे न्यायाधीश स्वतः पाहणी करणार. कोर्टात एवढा मुद्देमाल नेणं निव्वळ अशक्य. पुणे ड्रग्ज रॅकेट प्रकरणी जप्त केलेल्या ड्रग्सचा गोव्यामध्ये पुरवठा. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज गोव्यामध्ये पाठवण्यात आल्याची माहिती. पुण्यातून ड्रग्ज दिल्ली व्हाया पंजाब आणि हरियाणात पाठवल्याचाही संशय. पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणामध्ये संदीप उर्फ सनी धुनिया मास्टरमाइंड असल्याचं तपासामध्ये समोर. धुनिया लंडनमध्ये वास्तव्यास. ड्रग्ज आरोपींची धुनियासोबत ओळख झाल्यानंतर ड्रग्ज प्रकरणाला सुरुवात. संदीप धुनिया विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागामध्ये असलेल्या गुरुडझेप अकॅडमीवरती पोलिसांचा छापा. अवघ्या 10 बाय 6 फूट आकाराच्या खोलीमध्ये 6 ते 8 मुलींची राहण्याची सोय. तर वसतिगृहामध्ये एका खोलीत 22 मुलं राहत असल्याचं समोर.
छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयाच्या परिसरात दुचाकीवरून आलेल्या 2 जणांना लाकडी दांड्यानं मारहाण. घाटी रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांसमोरच मारहाण झाल्याची माहिती. नागपुरातील लक्ष्मीभवन चौकामध्ये भरधाव कार आणि स्कूल व्हॅनची धडक. अपघाताच्या वेळेस स्कूल व्हॅन रिकामी असल्यानं मोठा अनर्थ टळला. चालक जखमी. अहमदनगर जिल्हा पोलीस दलामध्ये 109 नवीन वाहनांची भर. 40 बोलेरो, 5 स्कॉर्पिओ आणि 1 थार अशी 46 चारचाकी वाहनं यामध्ये आहेत. यासोबतच 63 दुचाकी देखील पोलीस दलाला दिल्या गेल्या आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.